नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। चांगली सेवा देणाऱ्या पुसद अर्बन बँक व भारती मैंद पतसंस्थेला ठेवीदारांनी सहकार्य करावे। सर्वपक्षीय बैठकीत आवाहन। आपल्या पुसद तालुक्यात 40 वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँक व 23 वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या भारती मैंद पतसंस्थेमार्फत बँकिंगच्या अत्यंत चांगल्या व तत्पर सेवा दिल्या जातात। दोन्ही संस्थांमार्फत छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय कर्ज, गृह, शिक्षण कर्ज अडीअडचणीमध्ये पाहिजे तेव्हा कर्ज सुविधा दिली जाते। संजय गांधी व लाडकी बहीण सारख्या शासकीय योजनांच्या हजारो लाभार्थी खातेदारांना पुसद अर्बन बँक तत्पर सेवा देत असते। दोन्ही संस्थांमध्ये व्यापारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते संचालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत। बँक व पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांना आजपर्यंत त्यांच्या ठेवीवरील व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितली तेव्हा पाहिजे तितकी रक्कम पुरविली आहे। दोन्ही संस्थांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना मागील एका महिन्यात दोन्ही संस्थांमधील ठेवीदारांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण होऊन ठेवीदारांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरू केले आहे। ज्या ठेवीदारांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे संस्था उभ्या आहेत त्यांनीच अचानक ठेवी काढणे सुरू केल्याने बँक व पतसंस्थाच्या दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम पडत आहे। ठेवीदारांच्या गैरसमजुतीतून विड्रॉल होत असल्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या दोन्ही संस्थांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकतो। तसे झाल्यास आपल्या भागात बँकिंगची सेवा देणाऱ्या हक्काच्या संस्था आपण गमावून बसू। दूरगामी परिणाम करणाऱ्या या घटनेला टाळण्यासाठी पुसद अर्बन बँक व भारती मैंद पतसंस्थेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवावा असे आवाहन आज विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतून करण्यात आले। त्यानंतर दिलेल्या सामूहिक पत्रकातून वरील आवाहन करण्यात आले आहे। बाबतीत घडली। खरं पाहता या बँकेचे खरे मालक ते आपल्यापैकी अनेक जण आहे, इथे बसलेले बहुतांश सर्वच जण आहे। कारण बँकेचा कुठलाही सभासद हा बँकेचा मालक असतो आणि त्यामुळं त्या बँकेचे एक शुभचिंतक, एक सभासद या नात्यानं आम्ही अशा पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे। इथे कुठच्या पार्टीचा, पक्षाचा विषय नाही, तर बँकेचे खरे मालक आपण आहोत आणि आपण जो प्रतिनिधी त्या ठिकाणी बँकेच्या चाव्या ज्याच्या हातामध्ये दिलेला आहे तो योग्य पद्धतीनं काम करते अशा पद्धतीचा विश्वास आमच्या सर्वांचा त्यांच्यावरती आहे। आणि त्यामुळं जी घटना घडली आहे त्या घटनेमध्ये त्यांचा वैयक्तिक कुठचाही स्वार्थ नव्हता, तर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या बँकेच्या कर्जाची वसुली योग्य पद्धतीनं व्हावी म्हणून संबंधिताला त्यांनी वारंवार कर्ज भरण्याच्या बाबतीत सूचना केल्या आणि त्यांच्या वैयक्तिक ज्या काही गोष्टी असतील, काही असतील आणि ज्यातून ती घटना घडली, तर बँकेचा अध्यक्ष या नात्यानं त्यांनी जे काम केलं ते खऱ्या अर्थानं आमच्या सर्व सभासदांचं रक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थाने शरद मैंद यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यामुळं या बँकेचे सभासद या नात्यानं आम्ही सर्वजण बँकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि निश्चित आम्ही लोकांना या ठिकाणी आवाहन करत आहोत की बँकेची कुठचीही आर्थिक अडचण नाही आहे, परंतु कुठचीही बँक जर आपण चालवत असेल, ती स्टेट बँक जरी असेल, नॅशनलाइज बँकही असेल आणि त्यातून जर मोठ्या प्रमाणावर लोकांनी ठेवी विड्रॉल केल्या तर कुठचीच बँक त्या ठिकाणी चालू शकत नाही आणि बँकेमध्ये कुठचीही आर्थिक अनियमितता झालेली नाही आहे। त्यामुळे बँकेने लोकांवर जो विश्वास होता आजपर्यंत तो विश्वास पुन्हा लोकांनी कायम ठेवावा। बँकेमध्ये कुठचाही एक रुपया इकडचा तिकडे झालेला नाही। जी घटना झाली ती जी काही गैरसमजातून याच्यातून झालेली आहे त्यामध्ये आमच्या सर्वांचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना खरं जर विचार केला तर शरद मैंद यांना वैयक्तिक त्यामध्ये मोठं नुकसान झालं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत असताना योग्य पद्धतीचं प्रतिनिधित्व ते करत आहेत असा आमचा विश्वास आहे किंवा आम्ही तशी खात्री सुद्धा त्या ठिकाणी करून घेतलेली आहे। आणि त्यामुळं बँकेच्या सर्व सभासदांनी, ठेवीदारांनी बँक ही पूर्णतः सुरक्षित आहे आणि बँकेचा कुठच्याही ठेवीदाराच्या 1 रुपयाला धक्का सुद्धा त्या ठिकाणी लागलेला नाही। त्यामुळे सभासदांमध्ये जी चलबिचलता आहे, खातेदारामध्ये असतील किंवा जी ठेवीदारामध्ये आहे, ती चलबिचलता कमी व्हावी या उद्देशानं आम्ही सर्व मंडळी, सर्व बँकेचे सभासद या ठिकाणी येऊन लोकांना अशा पद्धतीचं आव्हान डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जर विचार केला तर पुसद, उमरखेड, महागाव, ढानकी
या परिसरातूनच ठेवीदार हे मोठ्या प्रमाणावर ठेवी विड्रॉल करत होते आणि त्यांच्यावरती कुठेतरी विश्वास त्यांना द्यावा या उद्देशाने आम्ही सर्वजण एकत्रित येऊन अशा पद्धतीचं आव्हान त्या ठिकाणी सभासद आणि ठेवीदार आणि खातेदारांना करत. पक्ष आहे, पक्ष आणि त्यांचे हुद्दे पक्षांमध्ये काय आहे त्या हिशोबानं आपण ते सर्वांना या ठिकाणी ओळखत आहे. या ठिकाणी आम्ही आपल्याला एक पत्रकार एवढी संयुक्तिक पत्रकार परिषद असल्या कारणाने आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बँकेच्या संबंधामध्ये आपण अशी पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि एक यवतमाळ जिल्ह्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वतः तुम्ही सर्वांचा यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व पत्रकारांचा आम्ही धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. तयार झालेली डिपॉझिटर्सच्या पैशांनी मोठी झालेली आज पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली एक खूप चांगली संस्था पुसदमधून मोठी झालेली आहे आणि या संस्थेची जबाबदारी कुठल्या एका व्यक्तीवर नसून ही डिपॉझिटर्सवर आहे, तुमच्या आमच्या सर्वांवर आहे की ही संस्था वाचली पाहिजे. आणि ही संस्था एका कुठलाही ठोस कारण नसताना एका गैरसमजेतून काही अफवांच्या माध्यमातून जर एवढी मोठी संस्था तिला नुकसान होत असेल तर या संस्थेला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर येते. त्याच्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेच्या वतीनं झालेल्या या आयोजनाबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. बँकिंग क्षेत्रात काही मापदंड असतात. NPA एक झाला, CRR आहे, CRAR आहे, SLR आहे. हे RBIचे कडक निर्बंध असतात की हे सगळे मापदंड त्या स्पेसिफिक रेशोमध्ये असले पाहिजे तरच RBI आपला लायसन्स पुढे कंटिन्यू करत असते आणि याचं कंटिन्युअस ऑडिट होत असते. या सगळ्याच मापदंडावर पुसद अर्बन बँक मी बॅलन्स शीट पाहिलेली आहे. या सगळ्याच मापदंडावर पुसद अर्बन बँक एकदम योग्य त्या ठिकाणी आहे. त्याच्यात काहीही तुम्हाला कमी जास्त आढळणार नाही. ऑडिटेड रिपोर्ट्स तुम्ही पाहू शकता. फक्त विषय असा आहे की बँकेचा एक जो CD रेशो असतो, थोडं तांत्रिक होईल पण लक्षात घेऊन घ्या. क्रेडिट टू डिपॉझिट जो रेशो असतो हा RBI बँकेला म्हणत असतो की जर तुमचा 100 रुपये तुमच्याकडे ठेवीदारांचा आहे तर त्याच्यापैकी 70 ते 85 रुपये तुम्ही क्रेडिट म्हणून वाटप करा. त्याच्यातून CD रेशो जो तयार होतो हा RBIचा निर्देश असतो. हा फक्त अर्बन बँकेला नाही तर जगातल्या सगळ्याच बँकांना. त्याच्यामुळे जर 80 रुपयाचं वाटप आहे, आदर्श प्रमाणात जर बँकेचं वाटप आहे आणि एकदम सगळ्या डिपॉझिटर्सनी डिपॉझिट काढण्याची घाई केली तर कुठलीच बँक याच्यातून अडचणीत येणारच आहे. तीच गोष्ट सध्या पुसद अर्बन बँक या संस्थेसोबत होत आहे. याचा उत्तर म्हणून फक्त आपल्याला बँकेप्रती एक विश्वास दाखवणं आज गरजेचं आहे आणि तो विश्वास इथं सगळे मान्यवर जे एकजुटीनं उभं आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सगळे जनतेपर्यंत नक्कीच पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो. आणि सर्व नेते आणि पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, या ठिकाणी जी प्रेस कॉन्फरन्स बोलत त्याचा मुद्दा त्याचे सर्व मुद्दे जवळपास आपल्यासमोर मांडले गेलेले आहेत आणि ते रिपीट करण्यात काही अर्थ नाही आहे. फक्त मी एक आपण सर्वांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून बँकेच्या ठेवीदारांना, बँकेच्या खातेधारकांना आणि बँकेच्या सभासदांना एक मोठं आव्हान आपल्याला सर्वांना करायचं आहे की ही बँक आज या बँकेने नुसतं पोसत नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 45-46 शाखाद्वारे आपलं नाव कमावलेलं आहे. आणि एक घटना घडली, त्या घटनेमुळे सर्व डिस्टर्ब झालेले आहेत लोक आणि लोकांना डिस्टर्ब होणं म्हणजे काही गैर नाही आहे, कारण आर्थिक व्यवहाराचा प्रश्न राहतो. त्याच्यामुळे ते काही प्रश्न, पण पुन्हा आता त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करून आपण सर्व पत्रकाराच्या माध्यमातून लोकांना असं आवाहन करा अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आणि या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आपण सर्व झाले आपले धन्यवाद देतो. धन्यवाद. होतो 10 वर्षांनी या संस्थेमध्ये काम केलं. सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय अप्पाजी आसगावकर, नंतर डॉक्टर शेलानी आणि त्यानंतर आदरणीय अप्पाराव यांनी या जेव्हा 10 वर्ष 7 वर्ष अप्पाराव काम केलं तर एक आग्रह असायचा साहेबाचा की लोन शेकवर्ड असलं पाहिजे, लोन शेकवर्ड असलं पाहिजे.
कोण आपलं डुबणारं नसलं पाहिजे. एखादं पाहिजे दोन नाही दिलं तर नाही हरकत नाही आहे, पैसे आपल्या घरी शिल्लक राहते. या गोष्टीवर त्यांचा अतिशय भार राहत होता आणि त्याच परंपरेनं नंतर शरद भाऊंनी काम केलं. मला हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की लोन देत असताना त्याची पूर्ण तपासणी करून त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याला कर्ज दिलं जातं. म्हणजे जे ठेवीदाराचे जे पैसे आहेत त्याच्या भरोश्यावर विश्वासानं कर्ज द्यायचं, ते कर्ज कोणाला देतो याची पूर्ण पडताळणी ही बँक करते. आणि तसा आदर्श अप्पाराव साहेबांना या बँकेला घालून दिला होता. तुम्हाला माहिती आहे मी तो 10 वर्ष काम केलं. आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये जे काही बँकेचं लोन आहे ते निश्चितच अतिशय सेक्युअर्ड आहे. तुम्हाला सर्वांना माहीत, आपल्याला सर्वांना माहीत असेल, कधी काही लोकांना वाईट वाटत असतं, परंतु कर्ज वसूल करत असताना अनुभव जरा वेगळे येतात. त्या बाबतीत शरद भाऊ अतिशय गंभीरपणे कडक राहतात. जे सांगितलं आहे सभासद म्हणून आपलं काही कर्तव्य आहे, पक्षाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे, बँकेच्या दृष्टीनं जो कर्तव्य आहे की आमच्या एका बँकेचा उपाध्यक्ष कार्यकारी नागरिक पतसंस्था पत्रकारामध्ये काही बँकेचे पदाधिकारी आहेत, इकडच्या बरोबर बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आहेत. एक सामूहिक जात म्हणून एक बँक चांगल्या प्रकारे तयार मला खूप वर्ष लागतात. आणि आपण पाहिलं की कधी न घडणारी घटना घडली आणि एका महिन्यात एक बँक डाऊन पोझिशनला जाऊ शकते आणि एका स्वप्नामुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे ह्या गोष्टीतून चांगल्या मेसेज देण्याकरता अशी आज पत्रकार परिषद, पत्रकार संघाला खूप मोठी ताकद आहे. एखाद्या गोष्टीची इमेज कशी आहे ती इमेज कोण ती म्हणणार नाही, पण जी प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर केल्यानंतर जनतेमध्ये नक्कीच विश्वास तयार होईल. कोणती बँक ही डिपॉझिटवर चालते, 10 करोड डिपॉझिट असेल तर बँकेच्या नियमानुसार 70% आपल्याला वाटप करावं लागते. 30% फक्त बँकेतून पुढे शिल्लक राहतो आणि 70%मधून जास्त पर्सेंटचा कर्ज वाटप करतो आणि जो डिपॉझिट आहे तो कमी पर्सेंट होतो. या कालवेळमध्ये जे फायदा होतो त्याच्यात बँक चालत आहे. 70% कर्ज नाही वाटलं तर बँक चालणार नाही, बँकेचा कर्ज निघणार नाही किंवा जी गोष्टी ठेवणार नाही. त्याच्यामुळे 70% वाटप केल्यानंतर 30%मध्ये आपल्या बँकेत रक्कम जमा असते. त्याकरिता 100% लोक डिपॉझिट मागायला आली तर कोणतीच बँक, जसं भाऊनी सांगितलं त्यामध्ये कोणतीच बँक पैसे देऊ शकणार नाही. बँक असो, संस्था असो, कोणती असो, अशा वेळेस विश्वास हा बँकेचा मोठा मुद्दा आहे. एखाद्या बँकेवरचा विश्वास गेला तर त्या बँकेची डिपॉझिटची गर्दी होते, कारण आर्थिक होतं जर म्हणल्यानंतर ते कोणाला लक्षात घेत नाही. जिथं आर्थिक विषय आला तो फक्त विश्वासावर आणि त्या ऋणावर आवश्यक असतो. 40 वर्षापासून आपण पुसद अर्बन बँकेचा कारभार सर्वजण पाहत आहोत. शरद भाऊंनी अतिशय पारदर्शकपणे बँक चालवली आणि त्याचा साक्षीदार मी डायरेक्टर असे बरेच जण याच्यात मागे डायरेक्टर राहिलेले आहेत. जे काम आहे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. आपल्याला सर्वांना आता ती मागची घटना घडली, अचानकपणे घडली आणि ती घटना घडल्यामुळं काय बँकेत कुठलाही गोंधळ झाला आणि त्या गोंधळातून एक आपलं डिपॉझिट जाण्याची सुरुवात झाली आणि ते जास्त प्रमाणात डिपॉझिट ठेवीदारांनी विड्रॉल करण्याचा संकल्प केला. ते याच्यासाठी केला की थोडीशी त्यांना भीती वाटली. तर आपल्याला सर्वांना, सर्व पक्षांना मिळून ती भीती घालवायची आहे सर्वांची की आपली बँक सुरक्षित आहे आणि त्याचे रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत, रिझर्व्ह बँकेचे क्रायटेरिया दिलेले आहे ठरवून, ते अतिशय सर्व NPA ओके आहे, सगळ्या गोष्टी बँकेच्या ओके आहेत. त्याच्यामुळे बँकेला कसलीही भीती नाही हे आपल्याला सर्वांना आपापल्या पक्षाच्या आपापल्या सर्व जवळच्या मंडळींना समजून आपल्या पुसद अर्बन बँकेसाठी सर्वांच्या वतीने जास्तीत जास्त डिपॉझिट आपल्याला कसं वाढवता येईल हे आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. त्यांनी आपल्या पुसद शहराचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. आपण एखाद्या शहरात जातो त्यावेळेला पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची पाठी पाहिजे तर आपल्याला थोडा अभिमानाचं अनुभव होते. अशा ज्या संस्था आहेत या मला असं वाटते की राजकारण विरहित अशा या संस्था संघटना आहेत आणि अशा संस्था वाचल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे, आपल्या पुसदकरांची गरज आहे आणि मला आनंद होतो की अशी संस्था वाचवण्यासाठी पुसदकर म्हणून आज आपण सर्वजण आपापले काही राजकीय किंवा सामाजिक हे काही छोटे मोठ्या गोष्टी मतभेद सोडून एकत्र आलेलो आहोत.
मला आठवते ही घटना घडताना राजूभाऊ साळुंखे आम्ही नागपूरला असताना आलेले होते आणि विशेष मी आभार इथं व्यक्त करतो नितीनभाऊ भुकडांचे, कारण त्यांना मी जेव्हा हा विषय सांगितलं होतं त्यांना सगळं माहीत होतं. त्यांनी एका शब्दात सांगितलं होतं, घटना जरी पुसदची आहे, शरद भाऊ आपल्या सर्वांची आहे, ही संस्था आपल्या सर्वांची आहे, काही असलं तुम्ही मला कधीही सांगा, मी नागपूरला येईल, कुठेही येईल. तर त्याच्याबद्दलही मी आपल्या पुसदकरांच्या वतीनं नितीन भाऊचे सुद्धा आभार मानतो. आभार प्रदर्शन या अगोदर ईश्वराच्या कृपेने मी 100 सर्वांची केले असतील, परंतु आज मला अनुभव अगदी चांगला येतोय की या ठिकाणी आपली संस्था वाचवण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ उपस्थित आहेत. या अगोदर सुद्धा त्यांनी खूप आपल्या वागणुकीतून सर्व दाखवलं, पण सर्व पक्षाची मातबर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे पुसदच्या वैभवामध्ये नक्कीच एक चांगला पुढार होण्याच्या माध्यमातून चांगलं उदाहरण आहे असं मी समजतो. आणि बंधूंनो, गावाला जाऊन म्हणण्याला जसा अर्थ एक पाऊल पुढे काढण्याशिवाय नसते, त्याच पद्धतीनं आज जलीम साहेबांनी आमच्या नेत्यांनी जे आवाहन केलं त्यानुसार मी या बँकेमध्ये जेव्हा बँक चालू होईल तेव्हा आजच्या तारखेत 1,11,000 रुपये माझं तुम्ही पाठवणार पैसे घेतला आहे आणि माझ्या खात्यामध्ये मी डिपॉझिट करणार आहे. आणि आज उपस्थित आपण सर्वजण झाले या संस्थेला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत केली. पत्रकार बंधू तसेच सर्व पुसदमधील मातब्बर मंडळी, सर्व पक्षांचे लोक, जात धर्म पंथ विसरून या ठिकाणी संस्थेला वाचवण्याच्या एका उदात्त हेतूने जमा झाले. त्या सर्वांची मी जाहीररित्या अध्यक्षाच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम तुमचा अध्यक्षाच्या मोठ्याला संपत्ती आहे. आभार प्रदर्शन आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वपक्षीय नेते मंडळी व सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आज आपल्या पुसद तालुक्यातील नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक संस्था डळमळीस आल्या. ते कशा कारणानं आल्या, काय आल्या याची सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, परंतु त्या पुन्हा जिवंत होऊ शकल्या नाही. ते काही एखादी विशिष्ट बोंब झाली म्हणून बंद झाल्या नाही किंवा एखादी घटना झाली म्हणून बंद झाल्या नाही. त्याच्यामध्ये ऑडिट ऑब्जेक्शन, मोठमोठे भ्रष्टाचाराची प्रकरणं, अनेक असे आपले कारखाने सुटलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ही एकमेव संस्था पुसदपासून ते मुंबईपर्यंत शाखा असणारी, पुसदचं नाव मोठं करणारी ही एक संस्था चांगल्या पद्धतीनं जिवंत आहे. आणि या बँकेला रिझर्व्ह बँकेचं ऑडिट आहे. छोटीशी गोष्ट जाणवते, ते फक्त एवढं सांगतो की आता आपण या सगळ्या गोष्टीबद्दल पत्रकार परिषद घेतल्या, उद्या पेपरमध्ये छापतील, तर काही लोकांचा प्रश्न येऊ शकते की पतसंस्थेबद्दल मी जास्त काही बोलत नाही. पुसदमध्ये बाकीच्या एक बाबाजी दाते बंद झाली आणि मलकापुरात बंद झाली, त्याबद्दल हे का नाही घडलं असं लोकांचे कदाचित प्रश्न असू शकते. त्याला उत्तर असं आहे, पत्रकार बांधवांना आपल्या मार्फत सांगतो की त्या दोन जे बँका बंद झाल्या त्याला निर्बंध RBIनं आणले होते. RBI एकदम पहिल्या क्षणी काही निर्बंध आणत नाही. पहिले 6 महिन्याचा निर्बंध आणते, नंतर वर्षभर त्यांना चान्स देते, त्याच्यानंतर निर्बंध आणते, त्याच्यानंतर काही त्यांना सापडलं तर ते रेस्ट्रिक्शन्स इम्पोज करते. पुसद अर्बन बँकेत तसं काही निर्बंध आलेलं नाही. RBIने काही म्हणजे ऑडिट रेग्युलर झालेलं आहे, मी पाहिलेलं आहे, त्यांची बॅलन्स शीट पाहिलेली आहे. RBIनं तसं काही इम्पोजिशन केलेलं नाही आहे. बॅलन्स शीट एकदम क्लिअर आहे, वाटप सिक्युर्ड आहे, मॅक्झिमम त्यांचं जे वाटप आहे ते सिक्युर्ड लोन म्हणून वाटप आहे. फक्त एक छोटीशी अफवामुळे लोकांनी पॅनिक होऊन ठेवी काढणं सुरू केलं आहे. आणि आता पुसद अर्बन नसो की उद्या SBI बँक असो, SBI जगातली सर्वात मोठी बँक, उद्या त्याच्या ठेवी निघल्या ना तर ती अडचणीत येऊ शकते. त्याच्यामुळे ही जे ठेवी जे पॅनिक होऊन झालेलं आहे ती पॅनिक न होता सिक्युर्ड कर्ज वाटप आहे. बाकीच्या सारखं RBIचे काही रेस्ट्रिक्शन्स नाही, RBIने काही क्लेम केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या दोन फरक आपल्याला समजण्याचं गरजेचं आहे की RBIचे काही रेस्ट्रिक्शन्स आले आहेत का, नसल आले तर बँकेला काही धोका नाही. फक्त त्या ठेवी त्यांच्या काही लोकांच्या अस्वस्थतेमुळे ते काढण्यात आलेलं आहे. ती समजा जाग्यावर येत असेल तर बँकेला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी वेळ लागणार नाही. त्यामुळे या दोन डिफरन्स आवश्यक आपल्याला समजणं, आपल्या मार्फत लोकांना समजणं आवश्यक आहे, एवढं सांगण्यासाठी इच्छित. धन्यवाद. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.